कोणत्याही गोष्टीत अव्वल बनायचं असेल तर त्यासाठी सातत्य आणि काहीतरी वेगळेपण असणं गरजेचं असतं. पण या चोरानं भलताच वेगळेपणा दाखवलाय. यासाठी त्याने किती प्रॅक्टिस केली असेल देवच जाणो. ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधली. मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये एका चोरट्यानं धाडसी चोरी केली. या चोरट्यानं फक्त 15 सेकंदात बुलेट चोरण्याचा वेगळाच विक्रम केलाय. लोखंडी खिळ्यांसारख्या वस्तूनं या बुलेटचा लॉक तोडून तो बुलेट मोटरसायकल घेऊन पळून गेला. आणि ही घटना केवळ 15 सेकंदांमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढतायत. कधी कुणाच्या घरात चोरी तर कधी दुकानात. चोरटे रात्री चोरी करायचे, पण आता दिवसा ढवळ्या चोरी करायलाही ते कमी करत नाही. आणि आता तर चोरट्यांचा चेन चोरण्याकडे जणू काही कलच वाढलाय. चेन चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आणि अशातच एक घटना घडली आहे ती पंजाबमध्ये. एक जोडपं दुचाकीवरनं जात असताना टवाळखोरांनी दुचाकी अडवत महिलेच्या गळ्यातील चेन खेचली. भर दिवसा दुचाकीवरनं आलेल्या गुंडांनी ही चोरी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत. मंडळी, देवाच्या दारी मिळणारं सुख, समाधान आणि शांती याच्या अनुभूतीसाठी भाविक मंदिरामध्ये गेल्यानंतर काही काळ ध्यानमग्न होता. पण अशा जर मंदिरामध्ये तुंबळ हाणामारी झाली तर? मंडळी, कोल्हापुरातल्या खोची इथल्या भैरवनाथ मंदिरामध्ये तुंबळ हाणामारीचा हा प्रकार घडला. बरं, हाणामारीचा हा वाद काय तर सीसीटीव्ही आणि दानपेटीचा विषय. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सीसीटीव्ही आणि दानपेटी बसवण्यावरनं देवस्थान समितीचे सदस्य आणि स्थानिक आपापसामध्ये भिडले. दोन्ही गटानं मंदिरातच फ्री स्टाईल हाणामारी केली. या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो. चोरी म्हटलं की चोराला वेळ, काळ, ठिकाण याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. चोराला फक्त त्यानं ठरवलेली गोष्ट चोरण्यातच इंटरेस्ट असतो. आता हेच बघा ना, ही दृश्य आहेत येवल्याच्या अंदरसूल परिसरात. दृश्यामध्ये दिसणारी ही महिला या मोबाईलच्या दुकानामध्ये खरेदीसाठी आली होती. या महिलेने खरेदीसाठी आल्याचा बनाव करत ग्राहक पुरुषाचं पाकिटच लंपास केलं. मोबाईल दुकानामध्ये चारही बाजूला नजर फिरवत या महिलेनं अलगद हे पाकिट तिच्या पिशवीमध्ये टाकलं आणि इथून निघून गेली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आता तपास सुरू केला. मंडळी, राजकीय पुढाऱ्यांची हाणामारी तुम्ही कधी पाहिली आहे का? जर नसेल पाहिली तर हा व्हिडिओ बघा. धुळ्यामधील एका भाजपच्या नेत्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं मारहाण केली. धुळे भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष नारायण शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी किरण शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा दावा केला. या मारहाणीमध्ये नारायण शिंदे जखमी झालेत. त्यांच्यावरती धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. भला मोठा टेम्पो दिसत नाही म्हणजे नवलच. अति घाई संकटात नाही असं म्हणतात ते खरं आहे. रोड क्रॉस करायची घाई फक्त पादचाऱ्यांनाच नाही तर वाहन चालकांना सुद्धा महागात पडू शकते. याचं हे उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधलं उदाहरण. दुचाकीस्वार मागे पुढे कुठेही न बघता थेट रोड क्रॉस करायला गेले आणि समोरून येणाऱ्या टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झालेत. क्षणभराची घाई त्या दोघांनाही महागात पडली. जर काही वेळ त्यांनी वाट बघितली असती तर हा अपघात टळला असता. त्यामुळे रोड क्रॉस करताना काळजीपूर्वक करा आणि असे अपघात टाळा. दररोज सुरू असणाऱ्या अपघातांची मालिका संपतच नाही आणि या सगळ्यात नेहमीच वाहन चालक भरधाव वेगामध्ये येतात आणि अपघात होतो. पण भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी होण्याचे भोग भलत्याच भोगावे लागतात. हे दृश्य आहे उत्तर प्रदेशच्या झाशीमधले. या रस्त्यावरती एक कार चालक स्वतःच्याच धुंदीमध्ये अतिशय भरधाव वेगात येतो आणि समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक देतो. या धडकेमध्ये दुचाकीस्वार जोरात फेकला गेलाय. रुग्णवाहिका हा शब्द जरी उच्चारला तरी काळजाचा ठोकाच. त्यामुळे कोणाचे प्राण वाचवण्यासाठी ती धावत असेल असा प्रश्नही पडतो आणि प्राण वाचावेत अशी ही प्रार्थना आपोआप केली जाते. पण कोल्हापुरात याच रुग्णवाहिकेचा अपघात झालाय. कोल्हापूरच्या कळंबा जेल परिसरामध्ये ही घटना घडली. हेल्मेट परिधान न करता दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने निघाला होता आणि त्यावेळी समोरून ही रुग्णवाहिका आली.
तेव्हा दुचाकीस्वारानं डाव्या कडेला जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला वाचवण्यासाठी रुग्णवाहिका सुद्धा त्याच दिशेला वळली। त्यामुळे या दोन वाहनांची धडक झाली। या अपघातामध्ये दुचाकीस्वार अक्षरशः ओढून पडल्याचं दिसतंय। त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे चुकीच्या दिशेनं वाहन चालवणं, हेल्मेट न वापरणं, वाहतूक नियमांची पायमल्ली करणं जीवावर बेतू शकतं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। दारूची नशा आणि स्वतःच्या जीवाची मजा कोणाच्या जीवावरती बेतू शकते, हे दृश्य पाहिल्यावरती असा प्रश्न पडेल की हा चुकून घडलेला अपघात आहे की चालकाचा माज। राजस्थानच्या जयपूरमधली ही घटना। भरधाव वेगानं आलेल्या कारनं एका दुचाकीला धडक दिली। तो धडक देऊन थांबला नाही, त्यानं त्याच वेगामध्ये दुचाकीला फरफटत नेलं आणि समोरून येणाऱ्या आणखी 3 दुचाकींना जोरदार धडक दिली। पण तरीही चालकानं थांबायचं काही नाव घेतलं नाही। एखाद्या चित्रपटातील ॲक्शन सीन करत असल्याचा फील या चालकाला आला असावा। पण चालकानं थोडं भानावर येऊन पाहावं की त्यानं खऱ्याखुऱ्या जगात 9 जणांना जागीच चिरडलं। यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय। दारू पिऊन वाहन चालवणं जितकं स्वतःच्या जीवाला धोकादायक आहे, तितकंच इतरांच्या सुद्धा। त्यामुळे नशा करून वाहन चालवण्याआधी स्वतःसह इतरांच्या जीवाचाही विचार करा। इंधनाच्या वाढत्या दरामुळे इंधनाची वर्णी ही आता सोन्या चांदी सोबत लागते। म्हणूनच रात्रीच्या अंधारामध्ये चोरांची टोळी निघाली आहे डिझेल चोरायला। एका पाठोपाठ एक अशी एक दोन नाही तर 6 जणांची गँग एकदम आरामात रात्रीच्या अंधारात डिझेलवरती डाव मारायला निघाली। अशा मोकळ्या जागी जात या चोरट्यांनी पार केलेल्या ट्रकमधनं हजारोंचा डिझेल लंपास केलाय। उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधली ही घटना आहे। त्यामुळे आपलं वाहन जरी जागच्या जागी असलं तरी त्यातलं डिझेल सही सलामत आहे का हे नक्की तपासून बघा।